आजचा विषय हे सोयीस्कर आहे का खूप डिफिकल्ट जाणार आहे याविषयी आपलं काय मत आहे? सर्वात महत्त्वाचं की आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अस्तित्व आल्यापासून आतापर्यंत कालपर्यंत सिंगल वॉर्ड व्हायचे, बाकीच्या नगरपालिकांमध्ये पॅनल सिस्टम व्हायच्या, पण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सिंगल वॉर्ड असायचा. पहिल्यांदाच पॅनल सिस्टम झालेली आहे आणि अडचण वगैरे काही नाही. ज्यांना काम करायची सवय आहे, जो जनतेपुढे 24/7 जो गेलेला आहे, अशा व्यक्तीला पॅनल सिस्टीम करा नाही तर सिंगल वॉर्ड करा, अशा उमेदवाराला काही चिंता नसते. जो काम करेल, जनतेपुढे गेला असेल त्याला कसली चिंता. तो तर कुठेही उभा केला तर कुठेही केला तर त्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे. आणि पक्षश्रेष्ठींनी ज्यावेळेस त्या ठिकाणी आदेश दिल्याच्या नंतर पक्षश्रेष्ठींचा किंवा आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब त्याने आम्हाला ते आदेश दिला की या ठिकाणी तुम्हाला लढायचं आहे, तर आम्ही लढायला तयार आहोत आणि लढतोय. आणि आम्हाला खात्री आहे की या अरवली नगरीमध्ये 3 प्रभाग आहेत. त्या तिन्ही प्रभागामध्ये 100% 3 प्रभागामध्ये 12 नगरसेवक आहेत. ते 12चे 12 नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या अधिपत्याखाली निवडून येणार याची पूर्ण खात्री आहे. मी या ठिकाणी आपल्याच्या माध्यमातून माझ्या आयुर्वेदिकच्याच नाही तर तमाम नवी मुंबईच्या मतदार राजाला या ठिकाणी विनंती करेन की आपल्या ज्या काही सुविधा पाहिजे, आपले कामं फास्ट होण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून पुऱ्या नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी नवी मुंबईच्या जनतेचे आणि त्याचबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे की नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायला पाहिजे आणि ती या ठिकाणी वेळ भगवा फडकवण्याची आलेली आहे. आणि मी मतदार राजाला या ठिकाणी विनंती करेन की आपण या ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबून नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जनता शून्य आहे, मतदार राजा शून्य आहे, ते आम्हाला या ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबून नवी मुंबईमध्ये जे उमेदवार आहेत धनुष्यबाणाच्या निशाणीवर त्यांना सगळ्यांना निवडून देतील आणि निवडून द्यावं अशी या ठिकाणी मी नतमस्तक होऊन मतदार राजाला विनंती करतो. या आरोलीमध्ये सेक्टर 19 या ठिकाणी शिडकोच्या माध्यमातून 18 एकरचा प्लॉट मिळवलेला आहे आणि तो प्लॉट तसाच वंचित पडलेला आहे. तर माझ्या या आरोलीच्या तमाम तरुणांसाठी तरुणींसाठी एक मोठं असं स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बनवायचं आहे. आणि मला खात्री आहे की आरोलीचा मतदार राजा या सगळ्या सुविधा देण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीला मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणाचं बटन दाबून जेवढे काय आमच्या आरोलीकरांचे काय जे स्वप्न आहे, जे काय मुलांसाठी जे काय करायचं आहे, तरुणांसाठी करायचं आहे, महिला भगिनींसाठी करायचं आहे, त्याचबरोबर महिलांसाठी एक सक्षमी केंद्र बनवायचं आहे. हे बनवण्यासाठी माझ्या आरोली आणि नवी मुंबईचा तमाम मतदार राजा येणाऱ्या 15 तारखेच्या मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणाचं बटन दाबून या नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की धनुष्यबाणाचं बटन दाबून मतदार राजा आम्हाला विजय करतील आणि विजय करावं अशी मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.